वेलकम टू वाय अकॅडमी. शाहू स्क्रीनिंग टेस्टच्या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण एका नवीन टॉपिकचं स्टार्ट करणार आहेत. दॅट इज कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंड हा टॉपिक 8, 9, 10 या तिन्ही स्टँडर्डमध्ये डिवाइड केलेला आहे. काही सिलेबसमध्ये 9च्या पोर्शनमध्ये कार्बनचे ॲलोट्रॉप्स आहेत आणि 10च्या पोर्शनमध्ये कार्बनचं नॉमेनक्लेचर आहे. आणि समजा 8च्या पोर्शनमध्ये कोल, पेट्रोलियम म्हणजे कार्बनच्या ॲमॉर्फस फॉर्मवरती किंवा कार्बनच्या ॲमॉर्फस ॲलोट्रॉपवरती जसं की कोलवरती क्वेश्चन्स विचारले. पण शाहू स्क्रीनिंगमध्ये हे सगळ्यांसाठी एकच टॉपिक कंबाईन दिले, दॅट इज कार्बन कंपाऊंड्स. सो this topic includes all the questions related to carbon and carbon compounds. That is the questions on allotropes, questions on amorphous allotrope, questions on crystalline allotropes, questions on nomenclature, questions on homologous series, questions on UPSC nomenclature, and as well as isomerism, coal, petroleum, everything. तर बघा, ह्या टॉपिक मध्ये आपण आज बेसिक पासून स्टार्ट करूया. तर बेसिकली फर्स्ट क्वेश्चन arises in mind when we talk about the carbon is. तर बघा, कार्बन हा नाव ऐकल्यानंतर फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय येतो की कार्बन हा पिरियोडिक टेबल मधला एक एलिमेंट आहे. तर कार्बन हा पिरियोडिक टेबल मधला 118 पैकी कितवा एलिमेंट आहे? तर बघा, कार्बन इज अ सिक्स्थ एलिमेंट इन द पिरियोडिक टेबल. तर कार्बन हा सिक्स्थ एलिमेंट असल्यामुळं कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. जर आपण एक सेकंड, कार्बनचा ॲटॉमिक नंबर असं नाही लिहायचं. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर आहे 12. ॲटॉमिक मास नंबर. तर बघा, ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द गिवन ॲटम किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ गिवन ॲटम इज नोन ॲज ॲटॉमिक नंबर. आता बघा, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक मास म्हणजे ॲटमचं मास. तर जसं की आपण इनसाइड द ॲटम मध्ये बघितले की ॲटॉमिक mass of any atom is only concentrated at the nucleus. So atomic mass number includes only the mass of proton plus neutron. It does not include the mass of electron because as the mass of electron is negligible. Mass of electron is negligible म्हणजे 9.11 into 10 power minus 31 kg असल्यामुळं हे निग्लिजिबल आहे ॲज कम्पेअर टू प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. या दोघांचं मास असतं -27 च्या पॉवर मध्ये आणि हे असतं -31 च्या पॉवर मध्ये. तर बघा, ही झाली जनरल इन्फॉर्मेशन. तर आपण फर्स्ट क्वेश्चन कडे मूव्ह ऑन करू. फर्स्ट क्वेश्चन कशा बाबतीत आहे बघा की बिकॉज कार्बन हॅज डॅश डॅश व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इट कॅन फॉर्म डॅश डॅश बॉन्ड. म्हणजे बघा, त्यांनी काय विचारले की बिकॉज कार्बन हॅज डॅश डॅश व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कार्बन मध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत ते विचारले आणि कार्बन किती बॉन्ड आणि कोणत्या टाइपचे बॉन्ड बनवू शकतो हे विचारले. जसं की आपण बघितले कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 म्हणजे कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन असणार आहेत. तर त्या 6 इलेक्ट्रॉन पैकी व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत ते आपण कॅल्क्युलेट करू. तर बघा, जसं की आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो ज्याच्यामध्ये आपण लिहितो 2,4. ही आहे इनर शेल, ही आहे आउटर शेल KL. ह्याच्या पुढची शेल कार्बन मध्ये नसतात कारण कार्बन मध्ये फक्त 6 इलेक्ट्रॉन आहेत. तर बघा, इनर शेल ही K शेल आहे आणि L वाली शेल ही आउटर मोस्ट शेल आहे ज्याला आपण व्हॅलेन्स शेल म्हणतो. तर आपण स्ट्रक्चर जर ड्रॉ केलं तर सेंटरला आहे आपला न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. त्याच्या बाहेरची जी फर्स्ट शेल आहे आणि त्याच्या बाहेरची ही सेकंड शेल ज्याला आपण व्हॅलेन्स शेल म्हणतो. व्हॅलेन्स शेल. तर इनर शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवायचे आहेत आपल्याला. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. झालं. तर बघा,
हे झाले कार्बनचं ॲटॉमिक स्ट्रक्चर. इंटर ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा कार्बनचं आपण ऑर्बिटल स्ट्रक्चर किंवा ऑर्बिट स्ट्रक्चर दाखवू शकतो. तर बघा ह्या स्ट्रक्चरनुसार व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत बघा. तर ही सेकंड जी आहे ती व्हॅलेन्स शेल आहे, त्यामध्ये 1 2 3 4. तर 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन अँड इट कॅन फॉर्म डॅश डॅश बॉन्ड. तर बघा ह्याचा बॉन्ड फॉर्मेशनची कॅपॅसिटी ह्याच्या व्हॅलेन्सीवर डिपेंड असते. व्हॅलेन्सी म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एनी एलिमेंट इज नोन ॲज व्हॅलेन्सी. त्याच्या एखाद्या एलिमेंटची जी कंबायनिंग कॅपॅसिटी असते ती कंबायनिंग कॅपॅसिटी जी आहे ती कंबायनिंग कॅपॅसिटी त्याचे नंबर ऑफ बॉन्ड्स डिसाईड करते. फॉर एक्झाम्पल कार्बनमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि जर कार्बनला स्टेबल व्हायचं असेल तर त्याला काय पाहिजे, आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. तर बघा आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे तर तो काय करतो, हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते शेअरिंग करतो. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन लीड टू फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. बघा मेटल्समध्ये कसं असतं की कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन असतं, नॉन मेटल्समध्ये असतं कंप्लीट ॲक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन किंवा कंप्लीट गेन ऑफ इलेक्ट्रॉन. पण ज्याची व्हॅलेन्सी 4 आहे ते 4ही इलेक्ट्रॉन देऊ पण शकत नाहीत आणि 4ही इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट पण करू शकत नाहीत. कारण बघा 4ही इलेक्ट्रॉन दिल्यानंतर न्यूक्लियसचा अट्रॅक्शन फोर्स जो आहे हे काय होतो, इम्बॅलन्स होतो. किंवा 4 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर ह्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होऊ शकतं. त्यामुळं कार्बन सारखे जे कंपाऊंड्स आहेत ज्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत दे नायदर ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन नॉर डोनेट इलेक्ट्रॉन, दे ओनली बिलीव्ह इन द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. तर काय करतो, हा इलेक्ट्रॉन कार्बन एका दुसऱ्या ॲटम सोबत शेअर करतो, हा इलेक्ट्रॉन एका दुसऱ्या ॲटम सोबत, हा एक दुसरा, हा एक तिसरा. म्हणजे कार्बन कॅन फॉर्म 4 bonds which are formed by sharing of electron. Mutual sharing of electron. म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉननी बनलेला बॉन्ड जो असतो त्याला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. त्यामुळे इट कॅन फॉर्म इट कॅन फॉर्म 4 कोव्हॅलेंट बॉन्ड. तर बघा ऑप्शन कुठलं करेक्ट आहे, तर बिकॉज कार्बन हॅज 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे पहिल्या फिल इन द ब्लँक मध्ये 4 पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट ऑप्शन. कारण इथं दिले 5, इकडे 6, इकडे 6. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन विचारले क्वेश्चन एकदा व्यवस्थित वाचून बघा. जर घाईघाईमध्ये तुम्ही वाचलं असतं तर 6 लिहिलं असतं कारण कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. पण ऍक्च्युअली व्हॅलेन्स शेलमध्ये 4च इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. हां तर बघा ऑर्गेनिक कंपाऊंड्स आर कंपोज्ड ऑफ प्रायमरीली डॅश डॅश. तर बघा ऑर्गेनिक कंपाऊंड जे असतात ते बेसिकली कशापासून बनलेले असतात, तर बघा आपण म्हणतो ऑर्गेनिक केमिस्ट्री म्हणजे काय, द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ कार्बन अँड कार्बन कंपाऊंड इज नोन ॲज ऑर्गेनिक केमिस्ट्री. तर बघा हे का म्हणतो, कारण आपण काय करतो ऑर्गेनिक कंपाऊंड्स म्हणजे ऑर्गेनिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासून जे कंपाऊंड्स आपण ऑब्टेन करतो त्यांना ऑर्गेनिक कंपाऊंड्स म्हणतो. आणि जे काही ऑर्गेनिक कंपाऊंड्स आहेत त्या ऑर्गेनिक कंपाऊंड्स मध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे मेन कन्स्टिट्यूएंट आहेत. तर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर मेन कन्स्टिट्यूएंट ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड. तर बघा ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. हां तर हा क्वेश्चन दिलाय बघा. हिअर आर कार्बन स्केलेटन फॉर 2 compounds. That is first one compound and this is the second compound. What in order are general names of these compounds? तर बघा नेमिंग ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड्स मध्ये आपल्या सगळ्यात इम्पॉर्टंट पोर्शन कुठला आहे, तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट इज सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. तर इथून कार्बनचे कंपाऊंड स्टार्ट होतील आपले. तर बघा जिथं पूर्ण कंपाऊंड मध्ये सगळेच्या सगळे सिंगल बॉन्ड आहेत. सिंगल बॉन्ड म्हणजे कार्बन, एक सेकंड. तर ज्या काही कंपाऊंड्स मध्ये कार्बन कार्बन
एक 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 इलेक्ट्रॉन शेअर केलेला असतो. म्हणजे बघा ह्या कार्बनचा इथे एक इलेक्ट्रॉन आणि ह्या कार्बनचा इथे एक इलेक्ट्रॉन, ह्या दोन इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे पॉसिबल झालेला बॉन्ड जो असतो त्याला सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणायचं. जर हा बॉन्ड दोन दोन इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे म्हणजे ह्या कार्बनचे दोन इलेक्ट्रॉन आणि ह्या कार्बनचे दोन इलेक्ट्रॉन या शेअरिंगमुळे झालेला असेल तर ह्याला म्हणायचं डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि असंच तीन इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे जो बॉन्ड बनतो 1 2 3, इकडून पण दोन इकडून इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाली पाहिजे तेव्हाच कोव्हॅलेंट बॉन्ड बनतो. हा फर्स्ट कोव्हॅलेंट, हा सेकंड कोव्हॅलेंट आणि हा थर्ड कोव्हॅलेंट, म्हणजे ह्याला म्हणायचं ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. तर ह्या बॉन्डिंग नुसार किंवा ह्या स्ट्रक्चर नुसार आपण बघू शकतो की पेयर एक पेयर म्हणजे दोन इलेक्ट्रॉन, जर दोन कार्बन मध्ये सिंगल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज शेअर केलेले असेल तर त्याला म्हणायचं सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. जर दोन असेल तर डबल कोव्हॅलेंट बॉन्ड आणि तीन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे सहा इलेक्ट्रॉन शेअर केले असेल तर ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. तर बघा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असलेल्या कंपाऊंड्सला नाव आहे अल्केन. डबल कोव्हॅलेंट बॉन्ड असलेल्या कंपाऊंडला नाव आहे अल्कीन आणि ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड असलेल्या कंपाऊंडचं नाव आहे अल्काइन. तर बघा अल्केन, तर अल्केन स्टॉप करा. तर बघा या जर एखाद्या कंपाऊंड मध्ये सगळेच सगळे कार्बन आर कनेक्टेड बाय सिंगल बॉन्ड and the compound in which all carbon are connected to each other by single covalent bond, then the compound is known as alkane. जर आपल्या गिवन कंपाऊंड मध्ये एखादा जर डबल बॉन्ड असेल तर टोटल बाकीचे सिंगल बॉन्ड असू देत पण एखादा जरी डबल बॉन्ड असला तर त्या कंपाऊंडला अल्कीन म्हणायचं. आणि इफ द कंपाऊंड कंटेन्स at least one carbon carbon triple bond, then this compound is known as alkynes. तर आता बघा तुम्ही सांगू शकता की ह्या कंपाऊंड मध्ये सगळेचे सगळे कार्बन ॲटम्स आर कनेक्टेड बाय सिंगल बॉन्ड, सो सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. त्यामुळं फर्स्ट कंपाऊंड इज अल्केन अँड सेकंड कंपाऊंड मध्ये बघा इथं सिंगल आहे, इथं सिंगल आहे, इथं सिंगल आहे, इथं डबल बॉन्ड आहे. म्हणजे जर आपल्या कंपाऊंड मध्ये एखादा जरी डबल बॉन्ड असेल तर त्या कंपाऊंडला अल्किन म्हणायचं. तर आपला पहिला आहे अल्केन, दुसरा आहे अल्किन. सो आता बघा हे ऑप्शन आहे आणि हे एक ऑप्शन आहे, पण जर आपण बघितलं तर ऑर्डर नुसार पहिला आहे अल्केन आणि दुसरा आहे अल्किन. त्यामुळे ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट ऑप्शन. चला लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. चला आता बघा द नंबर ऑफ बॉन्ड्स इन नायट्रोजन मॉलिक्यूल. आता हा कोव्हॅलेंट बॉन्डिंग वरचा क्वेश्चन आहे. तर नायट्रोजन जो मॉलिक्यूल असतो त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते शेअरिंग करून N2 मॉलिक्यूल बनवतात. तर N2 molecule is formed by the mutual sharing of 3 electrons by one nitrogen and 3 electrons by another nitrogen atom. तर बघा हा एक बॉन्ड झाला, हा एक बॉन्ड झाला, हा एक बॉन्ड म्हणजे ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड बनलेला असतो. तर याच्यामध्ये काय असतं ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग असते. बघा समजून घ्यायचा प्रयत्न करा, हे कन्सेप्ट पुढे 11-12 मध्ये येणार आहे. तर बघा हा बॉन्ड कसा फॉर्म होतो तर नायट्रोजनचा हा न्यूक्लियस आहे, या नायट्रोजनचा हा न्यूक्लियस आहे. तर बघा याच्या सेल मध्ये आता बघा ऑर्बिटल स्ट्रक्चर माहिती तुम्हाला की हा बॉन्ड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉननी झालेला असतो. ऑर्बिटल स्ट्रक्चर म्हणजे बघा हे एक ऑर्बिट आहे पी ऑर्बिट आणि इथं एक आहे पी ऑर्बिट, बरोबर आहे. पी एक्स ऍक्सिस वर जे असतात त्याला पी एक्स म्हणायचं. सबशेल्स माहिती आहेत एस पी डी एफ, हे सबशेल्स आहेत. तर एस पी डी एफ च्या स्ट्रक्चर मध्ये नायट्रोजन मध्ये हा जो पी सबशेल असतो तर पी सबशेल मध्ये 3 ऑर्बिटल असतात पी एक्स, पी वाय, पी झेड. तर पी एक्स म्हणजे काय तर हॉरिझॉन्टल ऑर्बिटल असतो तर आपण पी एक्स ऑर्बिटल म्हणतो. आणि एक्स ऍक्सिस मध्ये आणि वाय ऍक्सिस मध्ये जो असतो तो पी वाय म्हणायचं आणि अलॉंग द झेड ऍक्सिस असतो त्याला पी झेड म्हणायचं. तर बघा नायट्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड बनलेला जो असतो तो बॉन्ड कधी पण हॉरिझॉन्टल म्हणजे
बघा एक्स प्लेन मध्ये बनलेला असतो, म्हणजे आपण असं सांगू शकतो ह्याची ओव्हरलॅपिंग ऍक्सियल ओव्हरलॅपिंग आहे, म्हणजे ह्याच्या ऍक्सिस वरती ओव्हरलॅप करते, त्यामुळे ह्याला सिग्मा बॉन्ड म्हणतात. ऍक्सियल ओव्हरलॅपिंग मुळे झालेला बॉन्ड जो असतो ते सिग्मा बॉन्ड असतो. आता बघा दुसरे ऑर्बिटल्स जे असतात, बघा पी एक्स असा आहे आणि पी झेड असा असतो. अबोव द प्लेन, बिलो द प्लेन. अबोव द प्लेन म्हणजे फ्रंट मध्ये आणि बॅक साइड मध्ये. तर बघा जेव्हा बॉन्डिंग बनते पी एक्स झाला म्हणजे सिग्मा बॉन्ड बनला. आता पाय बॉन्ड बनताना वाय आणि इथे एक इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. तर ह्याची अशी ओव्हरलॅपिंग होते ज्याला आपण पाय बॉन्ड म्हणतो, आणि ह्याची पण इकडून अशी ओव्हरलॅपिंग होते ज्याला आपण पाय बॉन्ड म्हणतो. तर नायट्रोजन N2 मॉलिक्यूल मध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो हा, आणि दोन पाय बॉन्ड असतात. पाय बॉन्ड म्हणजे वर्टिकल ओव्हरलॅपिंग मुळे झालेले, आणि सिग्मा बॉन्ड म्हणजे ऍक्सियल ओव्हरलॅपिंग मुळे झालेला बॉन्ड असतो सिग्मा बॉन्ड. तर बघा number of bonds in nitrogen molecule is 1 sigma bond and 2 pi bond. तर ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट ऑप्शन. तर ही ऍक्सियल आणि इक्विटोरियल किंवा ऍक्सियल ओव्हरलॅपिंग जी आहे ती नेक्स्ट इयरला 11th मध्ये आहे. बघा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट अबाउट कार्बन कंपाऊंड. तर बघा कार्बन कंपाऊंड्स बद्दल करेक्ट स्टेटमेंट कुठले. तर हे थेरोटिकल क्वेश्चन आहे, जो स्टेट बोर्डच्या बुक मध्ये आहे. 10th मध्ये स्टेट बोर्डच्या बुक मध्ये इंट्रोडक्शन मध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन गिवन आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स किंवा कार्बन कंपाऊंड्स बद्दल, त्याच्या इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्याच्या कॅपॅसिटी बद्दल किंवा डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहेत ते सगळे डिस्कस केलेले आहेत बुक्स मध्ये. तर आपण वन बाय वन रीड करू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट स्टेटमेंट. तर बघा मोस्ट कार्बन कंपाऊंड्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर तुम्ही सांगा कार्बन इज अ नॉन मेटल, सो इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी except graphite. Graphite is the allotrope of carbon which can conduct electricity, but most of the carbon compounds are no the bad conductor of electricity. Bad conductors of electricity. This is wrong statement. आता बघा मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर हे बरोबर आहे की मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड जे असतात ते पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात, म्हणजे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाहीत, बिकॉज दे डू नॉट हॅव टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन, सो दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. तर बघा त्याची इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची कॅपॅसिटी नसते, because they have 4 electrons in their outermost shell, so they believe in the sharing of electron rather than transfer of electron, so they are poor conductor of electricity. इलेक्ट्रिसिटी जर फ्लो करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल, करंट फ्लो करायला लागेल. करंट फ्लो करायचं कसा, तर करंट फ्लो करण्यासाठी आपल्याला फ्री इलेक्ट्रॉन्स पाहिजे. पण कार्बन कंपाऊंड जे असतात ते कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म, कार्बन कंपाऊंड जे असतात ते कोव्हॅलंट बॉन्डिंगनी फॉर्म झालेले असतात, त्यामुळं कार्बन कंपाऊंड्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता बघा force of attraction between the molecules of carbon compounds is not very strong. Force of attraction between म्हणजे force of attraction between carbon compounds is not very strong. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे. करेक्ट कसं काय बघा, तर कार्बन कंपाऊंड जे असतात ते कोव्हॅलंट बॉन्डिंगनी फॉर्म झालेले असतात. तर कार्बन कंपाऊंड जेव्हा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉननी फॉर्म झालेले असतात तर त्यांच्यावरती चार्ज कुठलाही नसतो, त्यामुळे ते कार्बन कंपाऊंड नेबरिंग कार्बन कंपाऊंडला अट्रॅक्ट करून ठेवू शकत नाही. त्यामुळे कार्बन मॉलिक्युल्स जे असतात किंवा कार्बन कंपाऊंड जे असतात ते वीक वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्यांच्यामध्ये, म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. तर बघा जो पण चार्ज कंपाऊंड असतात ना ते कंपाऊंड एकमेकांना टाइटली हेल्ड करतात, बिकॉज दे हॅव प्लस मायनस आयन्स, they have force of attraction between them. But carbon compounds are neutral compounds. Carbon compounds are covalent compounds, so there is very weak force of attraction between them. So option number 2 and 3 are correct. Option number 4, force of attraction between molecules of carbon compound is very strong. So this is wrong option. So second and
third option is correct option. Second and third option is option number B is our correct option. The correct statements are statement number 2, statement number 3. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. तर बघा why does carbon form multiple compound. तर बघा कार्बनचे हजारो कंपाऊंड आहेत म्हणजे मोर दॅन 5 मिलियन कंपाऊंड्स आर देअर ऑफ कार्बन. तर बघा पिरियोडिक टेबल मध्ये तर आपल्या किती एलिमेंट्स आहेत, 118 एलिमेंट्स आहेत. पण कार्बन हा एकच एलिमेंट आहे ज्याची की बाकी जो काय करतो की टेट्राव्हॅलन्सी दाखवतो. टेट्राव्हॅलन्सी इन द सेन्स कॅटिनेशन प्रॉपर्टी ज्याची जी आहे ती स्ट्रॉंग आहे. आणि कार्बनचे millions of compounds are there and they are stable in nature. They have very significant role. For example, we all are made up of carbon. किंवा प्लांट्स घ्या, एनिमल्स घ्या, डायजेशन साठी आपल्याला कार्बन कंपाऊंड्स लागतात. किंवा रेस्पिरेशन मध्ये कार्बन डायऑक्साइड रिलीज करतो आपण. सगळ्याच्या प्रोसेस आहेत त्यामध्ये कार्बन हा महत्त्वाचा कॉन्स्टिट्यूएंट आहे. कार्बनचे अलग अलग फॉर्म्स आहेत आपल्या आसपास. स्टार्च झालं, ग्लुकोज झालं, प्रोटीन झालं, अमिनो ऍसिड्स झालं सगळे. तर इतके सगळे कार्बनचे कंपाऊंड पॉसिबल का आहे. तर बघा कार्बनकडे काही युनिक प्रॉपर्टीज आहेत ज्या बाकीच्या एलिमेंट्स कडे नाहीयेत. तर फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे तर कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. टेट्राव्हॅलेन्सी म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. कार्बनची व्हॅलेन्सी 4 असल्यामुळे तो काय करतो शेअरिंग वर बिलीव्ह करतो, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स करू शकतो. टेट्राव्हॅलेन्सी 4 व्हॅलेन्सी आहे त्यामुळे मल्टिपल बॉन्ड बनवताना मॅक्झिमम बॉन्ड एखादा ऍटम बनवू शकतो किती तर 4. तर आणि कार्बन किती बॉन्ड बनवतो तर कार्बन 4 बॉन्ड बनवू शकतो. त्यामुळं मॅक्झिमम किंवा टेट्राव्हॅलेन्सी इज अ प्रॉपर्टी ऑफ कार्बन. त्यानंतर कॅटिनेशन सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी, सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी. The carbon have self linking property म्हणजे कार्बन कॅन लिंक विथ इटसेल्फ. जसं की कार्बन 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 अशी अशी आपण चेन बनवू शकतो जी की स्टेबल आहे. 100 कार्बनची चेन बनवू शकतो किंवा मोर दॅन 100 कार्बन चेन इज ऑल्सो पॉसिबल. सो पॉसिबल म्हणजे स्टेबल पण आहे ती. त्यामुळे कार्बन इज अ एलिमेंट विच शोज कॅटिनेशन प्रॉपर्टी मोर दॅन अदर एलिमेंट्स. थर्ड सी बघा इट शेअर्स मल्टिपल इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म डबल और ट्रिपल बॉन्ड. तर बघा कार्बन काय करतो की शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करून डबल बॉन्ड पण फॉर्म करू शकतो किंवा ट्रिपल बॉन्ड पण फॉर्म करू शकतो किंवा अल्टरनेट डबल ट्रिपल बॉन्ड बनवू शकतो. म्हणजे कार्बन शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन वर बिलीव्ह करत असल्यामुळं किंवा कार्बनची प्रॉपर्टी शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळं काय होतं की कार्बन कॅन फॉर्म डबल ट्रिपल मल्टिपल बॉन्ड. सो all of these properties are responsible for carbon forming multiple compounds. So option number D is our correct option. Let's move to the next question. Next question is about isomers. बघा isomers have isomers च्या प्रॉपर्टीज दिल्या. तर आयसोमेरिझम हा एक कार्बन आणि कार्बन कंपाऊंड्स मधला इम्पॉर्टंट एलिमेंट आहे ज्यावरती आपण क्वेश्चन्स बघणार आहेत. तर त्याआधी तुम्हाला माहिती पाहिजे की आयसोमर्स म्हणजे काय. तर बघा आयसोमर्स म्हणजे काय द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स. सो आयसोमर्सची डेफिनेशनच ही आहे की compounds isomers are the compounds which have same molecular formula but different structural diagrams. So option number A is our correct option. दूसरे option बघा the same isomers have same elements but different numbers. This is wrong. The same general formula but differ by CH. This is also wrong. Only element arranged in the different structure. एका एलिमेंटचं स्ट्रक्चर डिफरंट दाखवणं म्हणजे आयसोमेरिझम नाहीये. सो ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. इथं काय दिले तर बघा मी ही वाली डायग्राम परत काढून दाखवते तुम्हाला. एक सेकंड. अरे
तर आपण हा क्वेश्चन आयसोमेरिझम वरती डिपेंड आहे. तर ही डायग्राम क्लिअर दिसत नसेल तर मी तुम्हाला काढून दाखवते. डायग्राम नंबर पी काय आहे, तर पी डायग्राम ही आहे. तर हा COOH हा कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे आणि क्यू पण 1 2 3 COOH. म्हणजे बघा, हे दोन्ही जे ग्रुप आहेत किंवा हे दोन्ही जे कंपाऊंड आहेत हे एकमेकांचे आयसोमर्स आहेत. आयसोमर्स मध्ये टाइप्स असतात. आयसोमर्स मध्ये बघा, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असतं, पोझिशनल आयसोमेरिझम असतं, फंक्शनल आयसोमेरिझम असतं, मेटामेरिझम असतं, टॉटोमेरिझम असतं. हे आयसोमेरिझमचे काही टाइप्स आहेत. तर बघा, ह्या टाइप पैकी हा वाला टाइप कुठला आहे की पी आणि क्यू हे एकमेकाचे कुठले आयसोमर्स आहेत. तर बघा, पी वाला जे कंपाऊंड आहे त्यामध्ये COOH ची पोझिशन 1 2 3 म्हणजे COOH इज अटॅच्ड टू थर्ड कार्बन ऑफ अवर पॅरेंट चेन. इथं बघा, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन. म्हणजे COOH ग्रुप इज अटॅच्ड टू फोर्थ कार्बन. म्हणजे बघा, पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप इज डिफरंट. म्हणजे हे काय आहेत, एकमेकांचे पोझिशनल आयसोमर्स आहेत. म्हणजे बघा, when position of isomers is different means in any isomerism किंवा in any isomers if the position of functional group is different, then it is known as positional isomerism. इथं COH थर्ड पोझिशन ला, इथं COH फोर्थ पोझिशन ला. So option number A is our correct option. Let's move to the next question. This is positional isomerism because position of the functional group is different. Next question बघा. A compound with same molecular formula exists in two forms. One is alcohol, other is ether. What type of isomers does it exhibit? आता आयसोमेरिझम आहे म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बरोबर आहे. तर आपण घेऊ अल्कोहोल, 3 कार्बन कंपाऊंड कंटेनिंग अल्कोहोल घेऊया. तर बघा, फॉर एक्झाम्पल CH 1 2 3 OH. आता आपण बॅलन्सिंग करू, 3 2 2. तर हा झाला अल्कोहोल. आणि इथर जर घ्यायचा असेल तर कार्बन कार्बन ऑक्सिजन कार्बन कार्बन. तर बघा, CH3 इथं झालं, CH3 CH2 CH2. तर बघा, हा झाला अल्कोहोल, हा झाला इथर. तर बघा, ह्या दोन्ही मध्ये इकडे एक कार्बन आपण अटॅच करू. 4 कार्बन कंटेनिंग जर आपण कंपाऊंड घेतला तर हा झाला CH2 आणि इथं CH3. तर बघा, हा झाला ब्युटेनॉल आणि हा डाय इथाइल इथर. तर बघा, डायइथाइल इथर आणि ब्युटेनॉल मध्ये हे दोघ एकमेकांचे आयसोमर्स आहेत. पण हे कुठले आयसोमर्स आहेत, तर बघा, ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. म्हणजे बघा, C4H 3 4 5 6 7 8 9 10 C4H10O, बरोबर आहे. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H 3 4 5 6 7 8 9 10. तर बघा, C4H10O म्हणजे हे दोघं एकमेकांचे आयसोमर्स आहेत. आणि बघा, फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. फंक्शनल ग्रुप डिफरंट, इथं काय इथर आहे, इथं काय अल्कोहोल आहे. म्हणजे हे दोघं एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. त्यामुळं ऑप्शन नंबर सेकंड इज अवर करेक्ट ऑप्शन. तर जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येत असेल पण फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे, जसं की हा झाला अल्कोहोल आणि हा झाला इथर, तर अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण काय म्हणू शकतो, तर अशा प्रकारच्या कंपाऊंड किंवा अशा प्रकारच्या आयसोमर्सला आपण फंक्शनल आयसोमेरिझम म्हणू शकतो. अशाच प्रकारचे आणखीन काही क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू सो मच.